व्हिडिओमध्ये टेस्ट कशी आहे हे जर कळत असतं ना, तर मी तुम्हाला 100% खात्री देते, हा तुम्हाला हेल्दी मील 100% आवडला असता. जेवढा हा कलरफुल दिसतोय तेवढाच कलरफुल आणि टेस्टी खाण्यासाठी सुद्धा आहे. अगदी तुम्ही डाएटमध्ये सुद्धा खाऊ शकता. नमस्कार सर्वांना, मी स्नेहल मेक्स मॅजिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी स्वतःसाठी हेल्दी मील तयार केलेलं सोया फ्राईड राईस एवढा उत्तम झालेला, म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत तर शेअर केलीच पाहिजे. हा फ्राईड राईस बनवण्यासाठी मी इथं सर्व व्हेजिटेबल कट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर सोयाबीन मी इथं गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून भिजवून घेतले. भिजल्यावर हे सोयाबीन एका चाळणीमध्ये टाकून पूर्ण गाळून घ्यायचे. त्याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं आणि परत एकदा पिळून घ्यायचे. त्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं. त्याचबरोबर आपल्याला राईस बनवून घ्यायचं आहे. इथं मी 1 कप तांदूळ घेतलेलं, तो स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतला आणि एक अर्धा तासासाठी परत भिजत ठेवला. त्याचप्रमाणे ज्या भाज्या आहेत ते 5 मिनटं उकळून घ्यायचे आहेत. त्यासाठी तर मी गरम पाण्यामध्ये मक्याचे दाणे, वाटाणा आणि गाजर हे मी 1/4 कप घेतलेलं आहे. एक 5 मिनटं फक्त उकळून घ्यायचं आहे, पूर्ण शिजवून द्यायचं नाही ते. आणि परत त्यातलं सर्व पाणी आपल्याला एका कढईमध्ये काढायचं आहे. आता त्या पाण्यामध्ये आपल्याला भात शिजवायचे आहे. ह्या भाज्या सर्व नितळून घ्यायच्या, बाजूला ठेवायच्या. आता आपण भात शिजवून घेऊया. मी जे पाणी बाजूला काढलं त्यातच थोडं पाणी ॲड केलं. त्यात थोडं तेल, 2 लिंबाचे स्लाईस आणि मीठ टाकलं. भात हा पांढरा शुभ्र व्हावा म्हणून मी इथं 2 लिंबाचे स्लाईस टाकलेले आहेत. बाकी कोणताही खडा मसाला टाकलेला नाही. पाणी उकळलं की त्यात जो तांदूळ आहे तो सगळा नितळायचा आणि याच्यामध्ये टाकून द्यायचा. त्यातले लिंबाच्या स्लाईस आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्या. आता परत आपल्याला हा भात अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे एक 70 ते 75% भात शिजवून घ्यायचा आहे. पूर्ण शिजवायचा नाही, तो आपल्या वाफेमध्ये शिजून जातो. त्यातलं सर्व पाणी बाजूला काढायचं आणि चाळणीमध्ये नितळत ठेवायचा. आता आपण याला फोडणी देणार आहोत. त्यासाठी इथं मी कढईमध्ये गरम तेलात बारीक चिरलेला लसूण, आलं आणि मिरची टाकली. एक भाजून घेतलं. त्यातच बारीक चिरलेला कांदा टाकला, तो पण थोडा हलकासा परतून घेतला आणि त्यातच सर्व भाज्या टाकल्या. काळी मिरी पावडर, मीठ, सोया सॉस आणि थोडंसं विनेगर टाकून परतून घेतलं. याचं सर्व साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन बघा. ह्या भाज्या आपल्याला जास्त वेळ परतायची गरज नाही, कारण आपण थोड्याशा त्या उकळून घेतलेल्या आहेत. फक्त 2 ते 3 मिनटं परतून घ्यायच्या. त्यात सोयाबीन टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जो शिजवलेला भात आहे तो सर्व यात टाकायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करायचं. परत आपल्याला 5 ते 7 मिनटं वाफ द्यायची आहे. झाकण ठेवायचं आणि एक 5 ते 7 मिनटं व्यवस्थित वाफ द्यायची. गरज वाटल्यास थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाका, जेणेकरून भात खाली लागणार नाही. आणि झाकण निघताच एक तुमचं हेल्दी मील तयार होऊन जाईल. बघा किती सुरेख दिसतोय आणि कलरफुलसुद्धा दिसतोय. हा राईस तुम्ही असासुद्धा खाऊ शकता किंवा त्यामध्ये थोडीशी शेजवान चटणी घ्यायची आणि मस्त हा हेल्दी राईस एन्जॉय करायचा. मग कशी वाटली रेसिपी? हेल्दी होती ना? आता मग कमेंटमध्ये मला सांगा की रेसिपी कशी वाटली. आणि त्याचबरोबर तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जे तुमचे हेल्दी डाएट फॉलो करणारे लोक आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.